नाही काय एकतर लोकशाहीमध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला मी इथं आलेलो आहे आणि दरवेळेला आम्ही इथंच काटेवाडीमध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो. मतदारांना काय आव्हान कराल की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे. पवार साहेबांनी केलेला विकास, त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव, हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आपण पवार साहेबांना सोडलं नाही, त्यांच्या सोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदारांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो. तुम्ही मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल नेला होता अशी एक हे सुरू आहे. तुम्ही मोबाईल नेला होता का नाही नाही तुम्ही विचारू शकता त्यांना. मोबाईल मी बाहेरच ठेवलेला. पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा, मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते कळेल. दुसरा एक मुद्दा विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे आणि आम्ही विकासासाठी ही निवडणूक लढलो. नाही आता विकास ठीक आहे, मान्य असेल, आम्हाला पण विकास करायचा आहे, पण शाश्वत विकास करायचा आहे, सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. जी सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे 99% ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे. बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीयेत ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे. त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार. काल सुप्रियाताईंवरती एक बिटकॉईनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झालाय. त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे. 5 प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले. काय तुमची भूमिका आहे? त्यांनी डिनाय केलंय की तो आवाज नाही तर त्यांचा नाहीये ते. मी खरं तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये. माझी पहिलीच निवडणूक आहे, त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊ ना त्यांना सांग. भरपूर माझीच धावपळ होती, त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला नाही. अजित दादा म्हणतात तो आवाज सुप्रियाताईंचाच आहे. मी नाना पटोलेंचा आणि त्यांचा आवाज ओळखतो खूप दिवसापासून. व्हायला पाहिजे असं त्यांची मागणी. ठीक आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, कारण मी ते बघितलंच नाहीये. मला जरा एकदा क्लिप बघू दे, पण ताई असं करतील असं मला वाटत नाही. यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामतीमध्ये अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोडण्याची सभा आणि ते शेवटी समारोपाच्या सभाला येणारे दोघेही, त्यांना दोघांनाही बारामती सांगता सभेला सगळे दरवेळेला असतात, त्याच्यात काही वेगळं नाहीये. आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला, जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे. बाकीकडे पण उमेदवार आहेत. पवार साहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे. त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता. तो माझ्यासाठी दिला. मी मनापासून त्यांचा आभारी. आणि दुसऱ्यांनी जेवढा वेळ दिलाय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचंय, शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात. पहला चुनाव है आपका, किस तरह से किसे आप इस चुनाव को देखते हैं? नहीं, अभी जो हमको कष्ट लेने थे वो सब कष्ट हम सब ने लिए. मैं, मेरा कुटुंब, परिवार, सब हमारे जो कार्यकर्ता है, सब ने बहुत मेहनत ली और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है, अभी यही देखना है. और अभी मेहनत का फल हमको 23 तारीख को मिलेगा, ये विश्वास है. सिंपैथी की राजनीति हो रही है, ऐसा आरोप है. सिंपैथी की राजनीति कौन कर रहा है? हम या जो हमारे सामने. दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ, वो वीडियो आपकी तरफ ठीक है. अभी अगर आपने अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता कि सिंपैथी का राजनीति कौन कर रहा है. काल शरयू मोटरवर बिटकॉइन का जो इशू हुआ है, मतलब भाजपा की तरफ से कल देर रात को प्रेस कॉन्फ्रेंस कंडक्ट की गई. नहीं वो मैंने वो देखा नहीं है. मेरा आपने ही कहा, अभी मेरा पहला ही इलेक्शन है, इसलिए मैं उसमें ही बहुत व्यस्त और बिजी था. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.